कॅप्सिकम राईस खाण्यासाठी तयार आहे। माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा। कॅप्सिकमचे ढोबळी मिरची, 2 टोमॅटो, कांदा आणि लसूण एवढं मी सोलून घेणार आहे। आलं घालायचं नाही। टोमॅटो, कांदा आणि कॅप्सिकम चिरून घेते आणि लसूण खलबत्त्यात चेचून घेते। आता कढई तापल्या, थोडंसं तेल घालते। तेलाचा वापर कमीत कमी करायचा। आता लसूण, आलं नाही, फक्त लसूण। मोहरी, लसूण हा मोठा मोठा करता तर असा तोंडात यायला पाहिजे म्हणून मिक्सरला करायचं नाही आणि खिसायचं किंवा बारीक खिसायचं नाही, बारीक चिरायचं किंवा मोठा मोठा खलबत्त्यात चेचून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो, हिंग, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ, लाल तिखट। ह्याच्यात हिरवी मिरची घालायची गरज नाही कारण ऑलरेडी कॅप्सिकम आहे ना। आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं। कमी तेलात भाजून घ्यायचं। आता ह्याच्यातच तांदूळ पण घालायचे। तांदूळ पण 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे। ग्रीन पीस मटारचा जर मटार घालायचा किंवा हे असलं तर, मटार नसला तर वाटाणे भिजत घालायचे। कॅशो आपल्या आवडीनुसार। माझ्याकडे सध्या तोगरी काढ आहे, तुरीचे दाणे, मी तेच घालायला लागले, त्यामुळे मी मटार घालत नाहीये। आता कॅप्सिकम, त्याच्यात फार मसाले ऍड करायचे नाही, तेवढंच आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर वांगी भात पावडर किंवा बिसीबेळा भात पावडर मिळतं ते घालायचे, पण ते घालायची पण गरज नाही, मी घालत नाही। कॅशो आणि कॅप्सिकम असं तर बसायचं, तर घालायची गरज लागत नाही। तर चांगला भाजला गेलाय। एक वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालते। आता व्हेजिटेबल्स कॅप्सिकम टोमॅटो म्हणून 3 वाटी घालायचे। 3 ते 3.5 वाटी पाणी घालायचं। आपल्या घरी तांदळाला कशा प्रकारे लागतंय किंवा एकेकांच्या घरी मऊ भात जास्त लागतोय त्यांनी जास्त 4 वाटी घालायचं। सुट्टा भात असेल तर 3 ते 3.5 भात होतं। एका भांड्यात मी कढईत करणार आहे, त्यामुळे एका भांड्यात साईडला गरम पाणी करून ठेवायचं, लागलं तर परत घालता येते। आता गॅस मोठा करते, मी थोडा वेळ झाकून ठेवते, 10 मिनिटांना बाहेर काढते। आता मी गॅस बंद केलाय, बघा झालाय मस्त कॅप्सिकम राईस तयार झाले। भात खाण्यासाठी तयार आहे। आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं तूप घालायचं। आता कोणाला ह्याच्यावर मसाला भाजी पाहिजे असेल तर मसाला भाजी करायची, म्हणजे रायता मी करणार आहे। टोमॅटो, कांदा, दही, मीठ टाकून फोडणी तडका द्यायचा चालतं, पण मी फोडणी तेल कमी वापरायचं करणार नाही।
कोणाला पाहिजे तर त्याच्यात फोडणी करायची, कारण मी काय फोडणी करणार नाही. ताकामध्ये ते सगळं कालून घ्यायचं, घट्ट ताक. त्याला इकडं कन्नडामध्ये रायता म्हणतात. आता कॅप्सिकम राईस खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. पाणी लावून घातलं, आता उलटी केली. आता 5 मिनिटं ठेवायची. आता भाकरी करून घेतली. पाणी लावून झालं कण्या एक 10 मिनिटं अगोदर भिजत घातले होते. आता केल्या ज्वारीच्या कण्या. गरम आहे तर दूध घालून प्यायचं, गार झाल्यानंतर ताक घालून प्यायचं. असं छान शिजलं गेलं पाहिजे. रवाळ दिसतं मस्तपैकी. असं हे आलं की नाही, उकळी द्यायची. पहिल्यांदा सुरुवातीला पाणी हे करायचं, गॅस मोठा ठेवायचा. पण नंतर एकदा अशी उकळी यायला चालू झाली की 5 मिनिटं गॅस तसाच ठेवून बारीक गॅसवर हे करायचं. म्हणजे छान, कारण फोडलेली कणी असते नाही, त्यामुळे ते असे छान शिजली गेले पाहिजे. आरोग्याला अतिशय चांगलं. भात खाण्यापेक्षा दूध कण्या किंवा ताक कण्या पिणं एकदम चांगलं आहे.